वरच्या अंगच्या तोंडानं पाऊस मजबूत झोडपत होता. राणा शिवारात नुसता हैदोस घातलेला. जमिनीला जरा सुधीक पाणी थरत नव्हतं का निसरडीला धावणाऱ्या लाल पाण्याला दम होता. शेतवडीतनं तुंबून बांधाच्या साण्यातनं पाण्याचा मुसुंडा खाली उतरीता. बारीक मोठ्या चिवळाटातनं पाणी बेलगाम दौडत जवळच्या वड्या वताड्याला मिळत होतं. वड्या वताडातलं गदूळ पाणी ऊर भरून खायल्या अंगाला सपाट्यानं धावत. हिरव्या लुसलुशीत रानकुरणाच्या उरावर वर्ण राप राप थेंबका जळालता. अंगचा पाजर फुटावा तसं एक एक दगडधुंडा वर्ण खाल पाजरत होता. आंघोळीचं पाणी आंघोळणं घेत खालपतूर नितळावं तसं झाडीजुडीच्या उभ्या अंगावरनं नितळ पाणी बुडाला धाव घेत. धुळणीच्या माळावरची धोंड पिंडीवर जलधारेचा अभिषेक व्हावा तशी मुसळधारानं नितळत होती. दिसा मासानं शेती भाती हिरव्या अंगानं पोसवालती. जिकडं तिकडं बघून नजर हिरवी दाट व्हायची. कवळ्या पोरीगत वाढत्या अंगची रोप लावून हिरवेपणाचा साथ चढवून थाटात उभी होती. अंगावाटा आडूसा धरणारी मोठ्या खोळाची इरली खाली रोपच्या वावरात वळांबल्याली. बघ बाई, रात ध्याड दम नाही की ग या पावसाला. तर ग तरण्याला नाही आणि या म्हातारालाच कुठने एवढा जोर आलाय कुणास ठाऊक. नुसता मोग्यानं वतालाय बघ, जरा सुधीक ठेमका बंद नाही की ग. गुडघाभर पाण्यात वाकून आया बाया बोलत चालत दोन्ही हाताने रोपावर बडत होत्या. आतासा गावंदरीच्या मळीसनं कंच्या तरी म्हशीच्या गळ्यातल्या घाटीचा किनकिन आवाज कानावर येत होता. अगं ये बायानं उठा, आता भाकरीचा वकूत झाला. ती बघा तानीची सुंदरी आयली आहे इकडं. वय तर बापडा जरा थांबला या, तो पुत्र भाकरी तुकडा खाऊन घेऊया तिकडं. पिकल्या केसाची जनाका मागणं बोलली. गदूळ पाण्यात हात खदबळून बाया पाण्यातनं पाय वडीत काठाला आल्या. पावसानं जरा इसवाटा घेतला होता. तीच येळ साधली. पदरानं हाताची वल पुसत आया बाया रानमाळावर पैस परभारी पगळून बसल्या. जनाक्काच्या सुनेनं फडक्यात बांधलेलं भाकरीचं कडाप सोडलं. चरबंदी डब्यातली मटकीची उसळ डावानं रगड भाकरीवर घातली. एका बगलला भुईमागाचं दाणं घालून केलेल्या हिरव्या मिरचीचा हिरवा दाट ठेचा घालून परतिकीच्या हातावर भाकरी ठेवली. बोलत बाया तुकडा मोडू लागल्या. हिरव्या गार पडीवर लुसलुशीत कवळ्या गवताचा मुडा पाखरून तानीची सुंदरी चरत होती. तरी बी आज 20 दिवस झाला असतील तिला असं बेमालूम काय चरताच आलं नव्हतं. दाव्याला बांधूनच होती. किती दिसानं असं तिला मनमुराद चरायला मिळत होतं. अंगावर कागदाची खोळ घेतलेली तानी करवंदाच्या जाळीखाली बसून आपल्या लाडक्या सुंदरला एक सारखी निहाळत होती. तशातच अवचित खायल्या अंगातनं हळी कानावर आली. ताने, अगं ये ताने, ये इकडं. जनाकानं मोठ्या साजानं हळी मारली. ये ग संग संग नकाडी भाकरी खाय. तसं ताने दमशीर पावलं टाकीत बायकांच्या टुपक्याकडे चालली. बायकांच्या कडेला जनाक्काच्या बगलला येऊन तानी बसली. बस बाई बस, सगुने त्यातली एक भाकरी त्यावर चांगली रगड भाजी घालून दे ग माझ्या बाईला. जनाक्कानं सुनला सांगितलं. बोलतच तानीच्या डुईवरनं हात फिरवायला लागले. तानीच्या अवताराकडे बघत आया बाया एक एक तुकडा मोडायला लागल्या. जनाक्काच्या सुननं तानीच्या हातावर भाकरी ठेवली. तानीनं जरा लाजत चोरट्या अंगानं कशी तरी ती पट्यात घेतली. घे घे लेकी आणि खा सरळ बसून. तशी त्या वलीत बारक्या पोरागत मांडी घालून पट्यातली भाकरी तानी खायला लागली. तोंडातला घास घोळवत बाया तानीला निरखत होत्या. बाईसाब, तानीचं एक जीवाला लई वाईट वाटतं या बघा. लुगड्याची तुळसा खाईत खाईत बोलली. तर ग बाई, आधीच खुळीकावरी पोर, इकीला दोघी मायलेकी राहीत होत्या. मायजाळ तुटला म्हणायचा पोरीसा. आईला पारखी झाली बघ पोर. जनाका चुकचुकत बोलली. वय बी झालं तर म्हणायचं, त्यात ह्या भोळ्या बाबड्या खुळ्या लेकीची झुरणी जीवाला होतीच तिच्या. काय करायचं, मरण कोणाला चुकलं या दिवाण साहेब. तरी 15 दिवस झाला असेल ना म्हातारला मरून. ते ग का आणि 8 दिवसानं उद्याच्या पुनवला महिना होतो या. तानीवर लई जीव होता तिचा.
जरा कुठं वकूच झाला म्हणजे दारामोरं बसून वाट बघायची लिकीची. आता कोण बघल ग वाट? माय ती मायच, तिची मया कुणाला येईल भय? लई वंगाळ वाटतंय बघ तानीच. गिरजा आजीचा लोक हायचं वाटतंय अजून? जनाका प्रश्नार्थक बोलली. हाय ना अजून, बायका पोरं बी हाईत, जाणार आहेत वाटतं आता 4 दिवसात. जनाका, ऐकायला आलंय काय ग तुझ्या कानावर? नाही बा. का ग, काय झालं? जनाका एकसारखी लुगड्याच्या तुळशीकडे बघायला लागली. तशी तुळशी सांगायला लागली. तानीचा भाव म्हणत तानीला संग मुंबईला न्यायचं म्हणतो या. खरंच काय ग? तानीची सुंदरा म्हस बी विकणार हाय आणि तानीला तिकडच नेणार हाय. काय म्हणतीस? मला हे आत्ताच कळतंय बघ तुझ्याकडनं. तेज बी खरंच हाय म्हणा. आता आई गेली, ही खुळी भन एकटी कशी राहायची माग? पण ही रानावनात फिरलेली पोर कशी राहायची तेवढ्या लांब शेर शेटीला? जनाका तानीकडे मायेनं बघत बोलली. तसं वठाला लावलेला पाण्याचा तांब्या भुईला ठेवत दाटून आलेल्या गळ्यातला हुंदका सोडवत एकाकी तानी जनाकाच्या गळ्यातच पडली. हुंदक्यावर हुंदकं देत ढसासा रडायला लागली. पोर अशी अवचित गळ्याला पडलेली बघून जनाका बी भांबावली. हातातल्या भाकरीचा चतकोर तुकडा खाली ठेवून जनाकानं तानीला सावरलं. अगं ये माझी लेकी, काय झालं ग? गप, रडू नको, गप, मी हाय नव. जनाका तिला गप करायला लागली, पण तिच्या बी डोळ्यांची आकणं पाण्यानं भरली. पुरीचं अंगावर पडलेलं धावान बघून अखेरला डोळ्याला धार लागली. अगं लेकी, आम्ही कोण परकी हाय होय तुला? मी हाय नव, रडू नकस, माझी शहाणी गती. जनाका आय होऊन तिला समजी घालाल. बघणाऱ्या प्रत्येकीचं हृदय भरून आलं होतं. छातीला बिलगलेल्या तानीला जनाकानं अंजारलं, गोंजारलं आणि शेवटी कसं तरी तिला गप्प केलं. पुरीच्या मनात नाही बायानो भावासंग जायचं. जनाका, पण त्यो बी काय करल? आता आई गेली, ही खुळी भन एकटी कशी राहायची माग? सगळं कोडच हाय. पावसाचा चिटका सुरू झाला. घटकाभर असाच गेला. आई, मी जातो ग, तानी वर उठत बोलली. होय, झाली की, आणि मनाला वाईट वाटून घेऊ नकस. जा, दमानं जा. जनाकानं पुन्ह्यांदा धीर दिला. तानी आपल्या सुंदरीच्या दिशेनं वाटेला लागली. सुंदरी आपली चरायच्या नादात लागलेली. बायकांनी बी बसलेल्या जागा सोडल्या, पण मनात तानीनं जागा धरलेल्या. माधूचं बी खरंच हाय. आई होती तेव्हा एक ठीक होतं. एकटी पोर कशी राहणार इथं? किती बी केलं तरी बाई माणसाची जात. नात्याचं नात्याजवळच असाय पाहिजे. देव बी असा कसा म्हणायचा? रूप दिलं, गुण दिलं, पण नको होतं ते पोरला खुळं पण बी दिलं. आज 2 लेकरांची आई झाली असती. जनाका पाण्याचा घोट घेत वर उठली. बोलत चालत बाया वावरात शिरल्या. गिरजा आजीला वारून आज बक्कळ महिना होईत आला. गिरजा आजी आणि तानी दुगी मायलिकी एकमेकीला 2 जण राहत होत्या. गिरजा आजीचा थोरला लोक माधू बायका पोरं घेऊन कामानिमित्त मुंबईला राहायचा. अदनं मधनं गावाकडे फेरी मारून जायचा. तानी दिसायला गोरी गुमटी, एखाद्या माळासारखी वाढलेली पोर. बरोबरीच्या पोरींची लग्न होऊन 2-3 पोरं बी झाली, पण खुळ्या कावऱ्या पोरला कोण करून नेणार? पर तानी सगळं काम बिम जिथल्या तिथं करायची. माणसाला चांगली बोलायची, हसायची, खिदळायची. वागणं अजून बी नकाड्या पुरीसारखं. म्हातारीच्या जीवाला नुसता या खुळ्या पुरीचा घोर. लई जीव तिचा पोरीवर. माझ्या माघारी या पुरीचं कसं व्हायचं? नुसतं याचंच तिच्या जीवाला कोडं पडल्याला. वय झाल्यालं, पण या काळजी आजारानं तिनं अखेरला प्राण सोडला. थकल्या काळजाच्या आईनं पदरातल्या एका खुळ्या कावऱ्या जीवाला मागं ठेवून कायमची पलांग मारली. आणि तानी आईना पोरकी झाली. सांज वकूच झाला.
पोटाचा नगारा भरून आता सुंदरी घराच्या वाटाला लागलेली. मागणं तानी चालत होती, वरनं पावसाची एकसारखी रिपरीप चालूच. पांदीची वाट मागं पडली. कोपऱ्यावरचं पांडू केसरकरांचं घर लागलं. घराचा कोणाला वसड्याच्या वलीनं उकलून पडलेला. गल्लीनं सुंदरीच्या गळ्यातल्या घाटीचा आवाज घुमत जात होता. घराच्या उजव्या अंगाच्या गोठ्यात सुंदरी शिरली. आपल्या दाव्याला जाऊन शांतपणे उभारली. गोरणीत पडलेलं दावं उचलून तानीनं सुंदरीच्या गळ्यात अडकविलं. बाहेर आली. हुमरा वंडायला आईची आठवण मनात ताटली. सोप्याला येऊन आई म्हणायची, लेकी किती वकूत केलास, कवा जण वाट बघत इथंच बसलूया. पण आता असं विचारणारी आई नव्हती. असं काळजीनं कोण बोलल आता. तानीच्या डोळ्यात टचकन पाणी उभारलं. दादा सोप्याला कंच्यातरी माणसासंग बोलत होता. तिथनं चटाटा पाय उचलत ती मधल्या चौकटीतनं आत शिरली. चला पाहुणं, या माझ्या मागणं. एकदा बघून घ्या जनावर, मग बघू व्यवहाराचं. माधू बोलत पुढे झाला. तसं उठून ढगळ्या इजारीतलं गडी बिडी फुकत गोट्याकडे गेलं. वैनं खायनं निरखून चांगलं तपासून खात्री करून ती माणसं पुन्हा बाहेर आली. सोप्याला बराच उशीर बोलणं सुरू होतं. अखेरला घासाघीस करून एक हिरवी नोट त्यांनी संस्कार म्हणून माधूच्या हातावर ठेवली. 2 दिवस जाऊ दे, मग चांगला दिवस बघून येतो न्यायला आम्ही. जाता शेवटी असं बोलून ती माणसं बाहेर पडली. चला, एक चिंता मिटली या समाधानात माधू घरात आला आणि बायकोमोर सभागती बोलला, शेवटी झाला व्यवहार. 2 दिवसात येतील माणसं म्हस न्यायला. कानात उकळत्या तेलाचा थेंबका शिरावा तसं ते ऐकूनच तानीच्या काळजात कसली तरी कळ दाटली. नुकताच होटाला कप लावलेला तो गुळमाट चहाचा घोट कडू कडू जार लागला. डोळ्याला आपोआप पाणगळती लागली. आता काय बोलू नि कसं बोलू. गुपगमान ती भरल्या डोळ्यानं परड्या अंगाला गेली. एक माय होती, ती बी गेली निघून. आणि आता जिला लाडी गोडीनं वाढवलं, घासातला घास दिला, माया केली, ती जीवाभावाची सुंदरी बी आता मला जाणार सोडून या इच्छानं ताणीला त्या रात्रीला कसली ती झोप लागली नाही. रातभर नुसती या कुशीवरनं त्या कुशीवर तळमळत होत. मध्यान रात्रीला उठून तानी सुंदरी जवळ जाऊन रडत बसली. पुन्हा समोर उरातलं दुःख मांडायचं. कोण ऐकून घेणार माझ्या खुळ्या कावऱ्या जीवाचं. त्या दिवशी तानीनं सुंदरीला चराला सोडली. धुळणीच्या माळावर चरत्याला सुंदरीच्या पाठीला बिलगून तानी रडली. सुंदरी खाली बघून गुपगुमान चरत होती. तिच्याकडे एकसारखं बघत तानी डोळ्यातून टिप्प गाळीत होती. आज समोर चरत्याली माझी सुंदरी उद्या मला दिसणार नाही या दुःखानं ती ठार खुळी झालेली. रानात आली की तानी तिच्या संग बोलायची, मनातलं सगळं तिलाच सांगायची. आता कुणासमोर मन मोकळं करायचं. कोण होतं एवढं जीवाभावाचं. सुंदरी मुकी होती. तिला काय कळणार उद्या त्या दोघींची ताटातुटी. वय ताटातुटी होणार होती ती. त्या मुक्या जीवाला जर हे समजलं असतं तर ती बी तानीच्या गळ्याला पडून रडली असती. तानीचा जीव नुसता तीळ तीळ तुटत होता. सांज झाली तरी घराला जावं वाटत नव्हतं. सगळा नाईलाज होता. जड पावलानं तानी सुंदरला घेऊन घरला परतली. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ती माणसं आली. कोणीतरी वैरी चालून आल्यासारखं तानीला वाटत होतं. त्यांच्याकडे बघून ती दात वट खाईत होती. सुंदरीच्या गळ्याला त्याने हात घातला आणि तानीनं एकच हंबरडा फोडला, दादा नको का माझ्या सुंदरीला देऊ. पुढं जाऊन तानी सुंदरीच्या गळ्याला पडली. गळा काढून रडायला लागली. माधू आणि तिची बायको मोहरं झाली आणि त्याने तानीला आवरलं. माधू तिला गप्प करायला बघत होता, पण तानी ऐकायलाच तयार नव्हती. सुंदरीच्या गळ्यातली दोरी ताणली. सुंदरीला वडत ती माणसं नेऊ लागली. नगा हो माझ्या सुंदरीला नेऊ नका. मागणं कळवळून तानी रडत होती. आई गेली तवा बी तानी अशीच रडालती. आईला ज्या वाटेनं नेली होती त्या वाटेनं सुंदरी आता जाईत होती. जाताना मागं बघत होती. मागं मागं वड खाईत होत. ती बी आता तानीसाठी हंबरत होती. आज 4ला 8 दिवस झालं. माधू तानीला सांगून दमला होता. ती काय केल्या जुमानातच नव्हती. मी येणारच नाही बघ मुंबईला. तानी आपल्या मतावर ठाम. शेवटी तिच्यामुळं सगळी रुंदी लागत होती. नाहीतर आता पत्र मुंबई गाठली असती. गल्लीतली चांगून अक्का तेवढी एकच तानीच्या मर्जीत. आता तेवढीच काय ती राहिलेली समजूत घालायची.
काकू बघ तुला तरी वाटते का तानी? माधू कळवळून चांगून अक्काला बोलला. लेकी असं खुळ्यागत करू नकस, तानी आमची शानी आहे ना व. चांगून आपल्या परीनं तानीची समजूत घालत होती. अगं आई होती तेव्हा तुला कोणी चल म्हटलं का कुठं? आता आई गेली, तू एकटी दुकटी कशी राहशील? तुझा भावच नेतोय ना तुला. लेकी पाटचं तरी असावं, नाहीतर पोटाचं तरी असावं. ज्याची त्यालाच मया येणार. लेकी तुला मागं ठेवून त्याचा पाय उचललं काय सांग बघू? दांडग्या मयेचा हाय भाव तुझा. कोण लेकी कुणासाठी एवढं करतय? स्वतःच पोर ज्याचं त्याला जड झालंय. माधबा इतिहार तुझ्या संग माझी पोर, पण माझ्या वासराला महिन्याला इकडे घेऊन यायचं बघ. जुन्याराचा शेव डोळ्याला लावत चांगून अक्कानं तानीला छातीला धरलं. डोळ्याची धार तुटून तानीच्या मस्तकावर पडायला लागली. चांगून अक्काच्या कुशीत शिरल्याला तानीच्या डोळ्याचं पाणी चांगून अक्काच्या चोळीत मुरायला लागलं. काकू तू म्हणतीस तसं करतू बघ. तिला जवा कवा गावाकडे यावंसं वाटलं त्या येळेला आणीन बघ इकडं, मग तर झालं. होय होय, हे मात्र कबूल होय कनी माझ्या वासरा? चांगून अक्कानं आपल्या पदरानं तानीचं वलकीचं डोळं दांडग्या मायेनं पुसलं. चांगून अक्कानं एवढी मायेची पाखरण केली म्हटल्यावर तानीला नाही म्हणताच आलं नाही. शेवटाला कसं तरी ती कबूल झाली आणि माधूसकट सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. आयुष्यात आज पहिल्यांदाच तानी मुंबईला येत होती. जिकडं तिकडं मुंगीच्या रिवानागत माणसं दिसत होती. गुळगुळीत रस्त्यावरनं वार वार धावणाऱ्या गाड्या, त्यांच्या रॉय रॉय आवाज एकसारखा कानात शिरत होता. चहूबाजूला हर तऱ्हेची नाना नमुन्याची दुकानं. टापला नजर पोचत नव्हती एवढ्या उच्चाला इमारती. गावाकडं जत्र यत्रला गर्दी फुलावी तशी चहूकडं माणसांची गर्दी. जे कवा बघितलं नव्हतं ते नजरला दिसत होतं. गावच्या स्टँडवर परगावाला जाता वक्ती नव्या कापडातली माणसं दिसायची. आता तर इथं बघील तिकडं झाकपाक कपडातली माणसं. हे नवलच म्हणायचं. इथं बायका बी शर्ट पॅन्ट दिसत होत्या. ही कुठली न्यारीच दुनिया होती. एखादं चुकार जनावर जंगलात चुकावं आणि भांबावून जावं तशी तानीची गत झाली होती. लाल मातीतल्या झाडाझुडपातल्या जंगलातली पोरं आता सिमेंटच्या जंगलात आली होती. तानीला आता या वेगळ्या दुनियेत राहण्याची सवय करून घ्यावी लागणार होती. दिवस मागे सरकत होते, पण गावाघरात रानावनात हुंडणारा जीव या चार भिंतीच्या घरात कसा राहील? तिच्यासाठी ते घर नव्हतं, जीवाचा कोंडमारा करणारी ती कुठडी होती. जिकडं तिकडं सैरावैरा पळणाऱ्या पावलांना खीळ बसली होती. उडत्या पक्षाला पिंजऱ्यात डांबावं अशी तानीची गत झाली होती. होईल सगळं हळूहळू सुरळीत. आज ना उद्या तानीला गमायला लागेल या इच्छारात माधू आपल्या कामाला लागला होता. पण तानीचा जीव काय इथं रमत नव्हता. तीस उजाडायचा मावळायचा, पण कशातच तिचं चित्त थरत नव्हतं. सगळं इसरून जाऊ दे, तानीच्या जीवाला गम पडू दे म्हणून माधूनं तिला मुंबई फिरवून दावली. बिचारा माधू आपल्या भोळ्या बाबड्या बहिणीसाठी जमल तसं करतच होता. पण तानीचा काही केल्या इथं जीव गमायलाच तयार नव्हता. सारखा जीव मागं वड खायचा. माधूची बायको बी मनानं चांगली, तानीची ती चांगली काळजी घ्यायची. तिला समजून उमजून सांगत होती. कधी मुलं बी तानी संग खेळायची, तेवढ्या वाटत तानी रमायची आणि मग कशातच तरी हरवल्यासारखी बसायची. उघड्या डबीतला कापूर हवेत उडून जावा तसं दिस जात होतं. 2 महिन्याला गाठ पडायला आली. दादा मला माझ्या गावाकडे सोड अशी माधूच्या मागणं नकाड्या पोरीगत तानीनं एकच रट लावलेली. त्याला तर पार भंडावून सोडल्याला. आज जाऊ उद्या जाऊ असं करत करत माधू येळ मारून नेत होता. खरं जीवाला नुसता घोर लागून राहिला होता. रानावनातली हरणी तानी चांगलीच कचाट्यात सापडली होती. आत्ता तिची सुटणुका नव्हती हे तिनंही जाणलं. रोज डोळ्यामोरं गाव उभारायचा. सुंदरला चरत्याला धुळणीचा माळ, धुळणीच्या टेकडीवरची पसरत धोंड जिथं बसून ती सुंदरीवर नजर ठेवायची. त्याच धुळणीच्या माळावर एक बगलेला असल्याचं सुगरणीच्या लोंबत्या खोप्याचं बाबळीचं झाड, कंबरपट्ट्यासारखं गावाला विळका घातलेली शेतवडी,
बांधावरची झाडं झुडपं, गावालगतच्या पांदीपासून राणा शिवारातला सांदी खोपडा एकूण एक नजरेसमोर जसल्या तसं उभा राहायचं. मनाला कोण बांधून घालणार, ते आपलं एकटंच हिंडून फिरून यायचं. आईची, सुंदरीची, गल्लीतल्या चांगुना मावशीची मनात लई सैर दाटून यायची. डोळ्यांच्या कडा उतरून पाण्याची धार उलटायची. कुणासंग बोलत नव्हती, मनातलं कुणाला काय सांगत नव्हती. तानी आपली एकटीच असा ह्यो आठवणींचा सगळा पसारा मनात मांडून बसत होती. तिच्या देहाच्या घरट्यातनं मन पाखरू उडून कधीच गाव येशीवर पोचलं होतं. आता तिलाही तिकडे धाव घ्यायची होती. आणि त्या दिवशी तानीनं मनाशी एकदम पक्कच केलं. रोजच्या सारखं माधू आपला उठून आपल्या कामाला निघून गेला. पोरं शाळेला गेली. घरात भावज आणि तानी दोघच. जेवणा खाण्याचं आटपल्यावर भावज आपली भांडी कुंडी घासण्यात गुंतली. बाहेरच्या बैठ्या खोलीत कसल्या तरी तंद्रीत तानी मग आठवणं बसून होती. डोळं खोलवर कुठं हरवलं होतं. आज तरी वादळा वाऱ्याच्या गतीनं मागच्या आठवणीचं वादळ मनात भिरभिरत होतं. वादळाच्या एका तडाख्यानं माळावरची पिंजराची होळी अल्लादी उचलावी आणि विस्कटून जावी तशी ताडकन तानी उठली. भिरभिरचं वादळ कुठं जाईल सांगता यायचं नाही. तानी आता वादळ झाली होती. वादळासारखी बेभान झाली होती. त्या कुठल्या आवेशात तिनं घराचा हुंबरा वलांडला. कवात आणि बिन पत्त्या आपलं घर सोडून निघून गेली. इकडं भावजाईच्या जरा सुधी आणि म्हणी आलं ना. तानी आता रस्त्याला लागली. राणा शिवारात सैरावैरा पळणारी तिची पावलं या गुळगुळीत रस्त्यावर हरणाच्या गतीनं धावत पळत होती. ती कुठं जायत होती? जिकडं मनानं धाव घेतली होती तिकडं तिला जायचं होतं. गावची माती, मायेची नाती, आई, सुंदरी, चांगुना मावशी तिला साथ घालत होती. आणि म्हणूनच तानी जीवाच्या आकांतानं धावत सुटली. तानी नावाचं हे वादळ आता पुरतं बेभान झालं होतं. हम रस्त्यावरनं बेभामपणे उधळत होतं. रस्त्यावरची माणसं मोठ्या कुतूहलानं तानीकडे बघत होती. आणि एका वळणावर या वादळाची जणू काळाशीच टक्कर झाली. तिकडून वेगानं एक बस येत होती. आडवी तिडवी पळणारी तानी काही कळायच्या आत नेमकी या बसच्या आडवी आली. आणि एका क्षणात तानीच्या देहाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवत ती बस पुढे जाऊन थांबली. तानी जागीच गतप्राण झाली. ती कैदासीन बस एकदासा तिचा जीव घेऊन मोकळी झाली. गाव मातीसाठी आसुसलेला खुळाकावरा जीव कुडीतनं बाहेर पडून एकदासा मुक्त झाला. हाडामासात रुतलेली चाकं ताज्या रक्तानं निथळत होती. डोक्याचा पार चिंदामिंदा झालता. हाडामासाचा नुसता लगदा सगळीकडे विखुरला होता. तानीच्या देहाची पार दहिना उडाली होती. रक्ताचा नुसता सडा रस्त्यावर शिंपला होता. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं. एक बेभान वादळ पार इसकटून शमलं होतं. गाड्यांची वर्दळ जिथल्या तिथं थांबल्याली. माणसांचा आरडाओरडा सुरू होता. बग्यांची झुंडी भोवतीभोर जमल्याली. जशी तानी मगाशी वाट मिळत तिकडे धावत होती तसा आता तानीच्या अंगाबुडानं लाल भडक रक्ताचा हुणहुणीत वाट मिळेल तिकडे धावत होता.